मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज नमस्कार। बहुत आज या अत्यंत शुभ दिवशी मुझे आपसे मन की बात करने मला तुमच्यासोबत मन की बात बोलण्याची संधी मिळाली आहे। चैत्र माह के शुक्ल पक्ष की प्रतिपदा तिथि है। आज चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा ही तिथी आहे। भारतीय नववर्ष का भी आजपासून हो रहा है। चैत्र नवरात्र सुरू होत आहे। विक्रम संवत भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे। इस समय यावेळी मेरे सामने विक्रम संवत्सर 2082 सुरू होत आहे। कोई बिहार से हैं, आता कोई बंगाल यावेळी से, माझ्यासमोर तुमची अनेक पत्र ठेवली आहेत। कोई गुजरात कोणी से, बिहारचा आहे, इनमें बड़े कोणी रोचक बंगालचा तरीके आहे, से लोगों ने तामिळनाडूतून काही पत्र आली अपने मन आहेत, की बातें लिखकर तर काही भेजी हैं। गुजरातहून आली आहेत। कई यामध्ये सारी लोकांनी त्यांचे विचार शुभकामनाएं अतिशय भी, मनोरंजक पद्धतीने बधाई व्यक्त संदेश केले भी आहेत। हैं। लेकिन आज मेरा मन अनेक पत्रांमध्ये कुछ शुभेच्छाही आहेत, आपको सुना। अभिनंदनाचे संदेश देखील आहेत। पण आज सर्वदिगु तुम्हाला युगादि हबद यातील काही संदेश ऐकवण्याची इच्छा मला होत आहे। संदेश है, अंदरी की उगादी शुभाकांक्षलु। अब एक और चिट्ठी में लिखा है, संवसार पाडव्याची परबी। अगले संदेश में लिखा गया है, गुड़ी पाडव्या निमित्त हार्दिक शुभेच्छा। हमारे एक साथी ने लिखा है, एल्लावरक्कुम विशु आशम शगल। एक और संदेश है, इनिये पुथांडु नल्लवाल थुक्कल। साथियों, आप ये तो समझ गए होंगे कि अलग अलग भाषाओं में भेजे गए संदेश हैं। मित्रांनो, लेकिन क्या तुमच्या तर आता हे लक्षात आलं असेलच की वेगवेगळ्या भाषांमध्ये पाठवलेले संदेश आहेत। जो आज मुझे पण आपल्याला आपसे साझा या मागचं कारण माहिती आहे का? हमारे हीच देश तर के विशेष अलग-अलग गोष्ट आहे राज्यों में जी आज मला तुम्हाला सांगायची आहे। और अगले कुछ दिनों में नववर्ष आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सभी संदेश आज आणि येणाऱ्या काही दिवसात और विभिन्न नववर्ष सुरू होत आहे। इसलिए आणि हे सर्व संदेश अलग अलग नववर्ष आणि वेगवेगळ्या सणांच्या शुभेच्छांचे आहेत। म्हणूनच मला वेगवेगळ्या मातृभाषा असलेल्या लोकांनी आपापल्या भाषांमध्ये शुभेच्छा पाठवल्या आहेत। उगादी का पर्व मित्रांनो, बहुत आज धूमधाम से कर्नाटकात, मनाया जा रहा है। आंध्र प्रदेश, तेलंगणात महाराष्ट्र में उगादी हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत आहे। विविधता भरे हमारे आजच देश में महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा होत अगले आहे। कुछ दिन में असम में, वैविध्यानं नटलेल्या आपल्या देशात बंगाल में, वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोइला बोईशाख, येणाऱ्या काही दिवसांमध्ये कश्मीर में आसाममध्ये नवरेह रोंगाली का बिहू, उत्सव मनाया जाएगा। बंगालमध्ये पोइला बोईशाख, 13 से 15 काश्मीरमध्ये नवरेह हे उत्सव साजरे होतील। देश के अलग याचप्रमाणे 13 ते 15 एप्रिल दरम्यान त्योहारों की देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सणांची मोठी धामधूम दिसून से येईल। लेकर भी उत्साह का सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे ईद का त्योहार आणि तो ईदचा आज ही सण तर आलाच आहे। यानी ये म्हणजे हा पूर्ण महिना त्योहार सणांचा महिना आहे, पर्वों का है। उत्सवांचा महिना आहे। मैं देश के मी लोगों देशातल्या लोकांना इन त्योहार या सणांसाठी बहुत खूप बहुत खूप बधाई शुभेच्छा देता देतो। हमारे ये आपले हे सण भले ही भले वेगवेगळ्या भागांमध्ये साजरे होत असले लेकिन ये दिखाते तरी ते भारताच्या विविधतेमध्ये एकता कशी गुंफलेली आहे एकता हेच पिरोई आपल्याला हुई। दाखवून देतात। इस या एकता की एकतेच्या भावना भावनेला में आपण निरंतर मजबूत मजबूत करते करत चले। राहायचं आहे। साथियों, मित्रांनो, जब परीक्षाएं जेव्हा आती परीक्षा येतात तो युवा तेव्हा साथियों के तरुणाईसोबत मी मैं परीक्षेवर चर्चा करतो। अब परीक्षाएं हो आता परीक्षा संपल्या आहेत। बहुत सारे बऱ्याचशा शाळांमध्ये तर आता क्लास पुढच्या वर्षांचे वर्ग सुरू करण्याची तयारी होतीये। त्यानंतर उन्हाळी सुट्टीचा काळ देखील येतो आहे। साल के वर्षाच्या या कालावधीची मुलांना खूप प्रतीक्षा असते। मुझे तो मला तर माझ्या बालपणीचे दिवस आठवतात, तेव्हा मी आणि माझे मित्र दोस्त दिन दिवसभर काही ना काहीतरी उचापती खोड्या करत राहायचो। पण त्यासोबतच आम्ही काही विधायक गोष्टी सुद्धा करायचो, काही शिकत सुद्धा असायचो। गर्मियों के दिन उन्हाळ्यामध्ये सूर्योदय लवकर आणि सूर्यास्त उशिरा होत असल्यानं दिवस मोठे असतात।
त्यामुळे मुलांना करण्यासारखं खूप काही असतं, वेळही भरपूर असतो. हीच वेळ एखादा नवा छंद आत्मसात करण्यासोबतच आपलं कला कौशल्य आणखी वाढवण्याची सुद्धा असते. बच्चों के लिए आज मुलांपाशी अशी कितीतरी माध्यमं उपलब्ध आहेत ज्याद्वारे ते काही ना काही जहाँ वे शिकून काफी घेऊ कुछ सीख शकतात. सकते हैं. जैसे कोई जशा काही संस्था आहेत टेक्नोलॉजी त्या तंत्रविज्ञान शिबिरं चालवत असतात. तो बच्चे तर तिथे जाऊन मुलं ॲप अनुप्रयोग कसे बनवायचे यासह ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे वापरासाठी स्रोत खुले असलेल्या सॉफ्टवेअरबाबत माहिती करून घेऊ शकतात. पर्यावरण की बात हो, हल्ली तर पर्यावरण, थिएटर, रंगभूमी, अगदी नेतृत्व कसं करायचं की बात हो, अशा वेगवेगळ्या विषयांचे कोर्सेस, अभ्यासक्रम सुद्धा होत असतात. तर तुम्ही तिथे पण जाऊ शकता. ऐसे कई अशा कितीतरी शाळा आहेत जो स्पीच ज्या वक्तृत्व किंवा नाट्य अभिनय शिकवत असतात सिखाते आणि ते मुलांच्या खूप कामी येत असतं. इन सब या सगळ्या व्यतिरिक्त आपके पास तुमच्याकडे या सुट्टीत कितीतरी ठिकाणी सुरू असलेले स्वयंसेवी उपक्रम वॉलंटियर एक्टिविटी तसंच इतर सेवा भावनेनं सुरू असलेल्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सुद्धा उपलब्ध असतात. मेरा एक या अशा काही कार्यक्रमांबाबत माझी एक विशेष विनंती आहे. संगठन एखादी संघटना, शाळा किंवा सामाजिक संस्था सामाजिक संस्था किंवा मग एखादं या तो विज्ञान साइंस केंद्र सेंटर असे उन्हाळी उपक्रम आयोजित करत असतील तर माय हॉलिडेज या हॅशटॅगसह ते समाज माध्यमांवर सार्वजनिक होऊ द्या. जरूर शेअर त्यामुळे देशभरातली मुलं देशभर आणि के त्यांचे बच्चे पालक, और आई वडील उनके माता-पिता यांना याबाबत अगदी इनके सहजपणे बारे में आसानी माहिती से मिळू शकेल. जानकारी मिल सकेगी. मेरे युवा माझ्या तरुण मित्रांनो, मैं आज आज मी तुमच्यासोबत या उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या माय भारतच्या विशेष कॅलेंडरबद्दल चर्चा करू इच्छितो. समर वेकेशन के लिए तैयार किया गया. या कॅलेंडरची दिनदर्शिकेची एक प्रत सध्या माझ्यासमोर आहे. मैं या कॅलेंडरमधील काही अनोखे उपक्रम कुछ मी अनूठे तुम्हाला प्रयासों सांगू को इच्छितो. साझा करना चाहता हूं. जसे माय भारतच्या अभ्यास दौऱ्यात तुम्ही आप ये आपली जन औषधी केंद्र कशी काम करतात हे जाणून घेऊ शकता. कैसे व्हायब्रंट विलेज या चैतन्यपूर्ण ग्राम मोहिमेत सहभागी होऊन तुम्ही सीमावर्ती गावांमध्ये एक अनोखा अनुभव घेऊ शकता. अनुभव ले सकते हैं यासोबतच तुम्ही तिथल्या सांस्कृतिक आणि और स्पोर्ट्स क्रीडा उपक्रमांमध्ये नक्कीच भाग घेऊ शकता. वहीं तसंच आंबेडकर जयंतीनिमित्त निघणाऱ्या पदयात्रेत सहभागी होऊन तुम्ही संविधानाच्या मूल्यांबद्दल जागृतीचा प्रसार करू शकता. बच्चों मुलांना आणि त्यांच्या पालकांना माझी विशेष विनंती आहे की त्यांनी त्यांचे सुट्टीतले अनुभव हॉलिडेज मेमरीज छुट्टियों के या हॅशटॅगसह हैशटैग समाज माध्यमांवर सार्वजनिक करावेत. के साथ जरूर तुमचे हे अनुभव मी येणाऱ्या मन की बात मध्ये समाविष्ट करण्याचा आने वाली मन की प्रयत्न बात करेन. शामिल करने का प्रयास करूंगा. माझ्या प्रिय देशवासियांनो, प्यारे देशवासियों, उन्हाळा सुरू होताच शहरो शहरी, गावोगावी गांव गांव पाणी वाचवण्याची तयारी सुद्धा सुरू होते. भी शुरू हो जाती है. अनेक राज्यांमध्ये जलसंवर्धनाशी निगडित कामांनी, से जुड़े काम, जलसंरक्षणाशी निगडित कामांनी संरक्षण से जुड़े वेग पकडला आहे. नई तेजी, जलशक्ती मंत्रालय जल शक्ति आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था अलग अलग स्वयं या दृष्टीनं काम करत आहेत. इस दिशा में काम कर रही देशभरात हजारो कृत्रिम तलाव, चेक डॅम म्हणजे बंधारे, बोअरवेल रिचार्ज म्हणजे कूपनलिका पुनर्भरण, कम्युनिटी सोक पीठ हे पाणी साठवण्याचे सामुदायिक वापराचे शोषक गड्ढे तयार होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील कॅच द रेन या पावसाचं पाणी अडवून साठवण्याच्या मोहिमेनं आता कंबर कसली आहे. ये अभियान ही मोहीम सुद्धा सरकार फक्त सरकारची नाही बल्कि तर पूर्ण समाजाची आहे, जनता जनार्दनाची आहे. जल जलसंरक्षणाच्या कामात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जलसंचय जनभागीदारी ही जलसाठवणूक लोकभागीदारीची मोहीम देखील चालवली जाते. प्रयास यही प्रयत्न हाच आहे की जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आपल्याला लाभली आहे ती आपण पुढच्या पिढीकडे सुस्थितीत सुरक्षितपणे सुपूर्द करायची आहे. साथियों, मित्रांनो, बारिश की पावसाचा बूंदों को प्रत्येक थेंब साठवून आपण खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्यापासून वाचवू शकतो. पिछले कुछ गेल्या काही वर्षांमध्ये या मोहिमेअंतर्गत के तहत देशाच्या अनेक भागांमध्ये जल जलसंरक्षणाचं खूप मोठं काम झालं आहे. मैं आपको मी तुम्हाला एक रंजक आकडा सांगतो. पिछले गेल्या 7-8 वर्षांमध्ये तयार झालेल्या नवीन टाक्या, तळी आणि इतर जल पुनर्भरणाच्या माध्यमांमुळे 11 बिलियन क्युबिक मीटर, 11 अब्ज घनमीटर पेक्षा जास्त पाण्याची बचत झाली आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की 11 अब्ज घनमीटर पाणी म्हणजे नेमकं किती पाणी? होता है साथियों, मित्रांनो, भाकरा नांगल धरणात साचणाऱ्या पाण्याची छायाचित्र तर तुम्ही नक्कीच पाहिली असतील. की तस्वीरें तो आपने जरूर देखी होगी। या पाण्यापासून पानी गोविंद सागर गोविंद सागर हा जलाशय झील का तयार निर्माण होतो. करता है। इस आता झील या की जलाशयाची लंबाई लांबी 90 किलोमीटरपेक्षा किलोमीटर से जास्त ज्यादा आहे. इस झील तरीही में या भी जलाशयात 9 ते 10 बिलियन अब्ज क्यूबिक घनमीटरपेक्षा मीटर से जास्त ज्यादा पाणी साठवता येत नाही. हो सकता है। फक्त सिर्फ 9 ते 10 अब्ज बिलियन घनमीटर. क्यूबिक मीटर। आणि आपल्या देशवासियांनी त्यांच्या छोट्या छोट्या प्रयत्नांमधून देशाच्या विविध भागांमध्ये 11 अब्ज घनमीटर पाणी वाचवण्यात यश मिळवलं संरक्षण आहे की नाही? हा एक उत्तम असा प्रयत्न. मित्रांनो, या दृष्टीनं कर्नाटकात गदग जिल्ह्यातल्या लोकांनीही एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. काही वर्षांपूर्वी येथील 2 गावांमधील तलाव पूर्णपणे कोरडे ठाक पडले होते. एक वेळ तर अशी आली की जनावरांना पिण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहिलं नाही. हळूहळू गवत आणि झाडाझुडपांनी सगळा तलाव भरून गेला. पण गावातल्या काही लोकांनी तलावाचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आणि कामाला लागले. आणि म्हणतात ना, जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो. गावातल्या लोकांचे प्रयत्न खटपट पाहून आजूबाजूच्या सामाजिक संस्थाही त्यांच्यासोबत सहभागी झाल्या. सर्व जणांनी मिळून कचरा आणि चिखल साफ केला आणि काही वेळातच तलावाचा परिसर पूर्णपणे स्वच्छ झाला. आता लोकांना प्रतीक्षा आहे पावसाळ्याची. खरोखर हे कॅच द रेन मोहिमेचं एक उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, तुम्ही देखील सामुदायिक पातळीवर अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. ही लोक चळवळ पुढे नेण्यासाठी तुम्ही देखील आतापासूनच नियोजन करायला हवं. आणि आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. शक्य असल्यास उन्हाळ्यात तुमच्या घरासमोर थंड पाण्याचं मडकं भांड ठेवा. घराच्या छतावर किंवा व्हरांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. हे सत्कृत्य पुण्यकर्म केल्यानंतर तुम्हाला किती बरं वाटेल त्याचा अनुभव घ्या. मित्रांनो, मन की बात मध्ये आता आपण गोष्ट करणार आहोत धाडसी उड्डाणांची. आव्हानांना न जुमानता जोम दाखवण्याची. काही दिवसांपूर्वी संपलेल्या दिव्यांगांच्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पुन्हा एकदा त्यांच्या चिकाटीनं आणि गुणवत्तेनं सर्वांना आश्चर्यचकित केलं. यावेळी या स्पर्धेमध्ये पूर्वीपेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला. यावरून पॅरास्पोर्ट्स दिव्यांगांचा क्रीडाविष्कार किती लोकप्रिय होत आहे हे दिसून येतं. खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं मी त्यांच्या उत्तम अशा प्रयत्नांबद्दल अभिनंदन करतो. मी हरियाणा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील खेळाडूंचं प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावल्याबद्दल अभिनंदन करतो. या स्पर्धांदरम्यान आपल्या दिव्यांग खेळाडूंनी 18 राष्ट्रीय विक्रम देखील केले. त्यापैकी 12 तर आपल्या महिला खेळाडूंनी नोंदवले. या वर्षीच्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारा आर्म रेसलर पंजापटू जॉबी मॅथ्यू यांनी मला एक पत्र लिहिलं आहे. मी त्यांच्या पत्रातील काही भाग वाचून दाखवतो. त्यांनी लिहिलं आहे, पदक जिंकणं खूप विशेष असतं, पण आमचा संघर्ष फक्त मैदानात लढण्यापुरता मर्यादित नाही. आम्ही दररोज एक लढाई लढत असतो. आयुष्य अनेक प्रकारे आमची परीक्षा घेत असतं. खूप कमी लोक आमचा संघर्ष समजून घेतात. असं असूनही आम्ही धैर्यानं पुढे जातो. आम्ही आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतो. आम्ही कोणापेक्षाही कमी नाही असा विश्वास आम्ही नेहमीच बाळगतो. वाह जॉबी मॅथ्यूजी, तुम्ही खूप छान लिहिलंय. अप्रतिम. या पत्राबद्दल मी तुमचे आभार मानतो.
मी जॉबी मॅथ्यू आणि आपल्या सर्व दिव्यांग मित्रांना सांगू इच्छितो की तुमचे प्रयत्न आपके प्रयास आमच्यासाठी हमारे लिए बहुत एक बड़ी मोठी प्रेरणा आहेत. साथियों, मित्रांनो, दिल्ली में दिल्लीतल्या आणखी एका भव्य कार्यक्रमानं लोकांना खूप प्रेरणा दिली आहे आणि त्यांच्यात उत्साह भरला आहे. एका नाविन्यपूर्ण कल्पनेतून फिट इंडिया कार्निवल हा तंदुरुस्त भारत आनंद मेळावा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. क्षेत्रों के करीब विविध भागातील सुमारे 25,000 लोकांनी यामध्ये सहभाग घेतला. इन सभी त्या सर्वांचं ध्येय एकच होतं, फिट तंदुरुस्त राहणं आणि तंदुरुस्तीबद्दल जागृतीचा प्रसार करणं. जागरूकता फैलाना, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना उनके स्वास्थ्य त्यांच्या आरोग्यासोबतच पोषणाविषयी देखील माहिती मिळाली. मेरा आग्रह मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या परिसरातही असे मेळावे आयोजित करा. इसी तरह या उपक्रमात आयोजन करें. माय भारत हा उपक्रम माय भारत तुम्हाला के लिए खूप मदत करू शकतो. मददगार बन सकता है. साथियों, मित्रांनो, हमारे आपले स्वदेशी स्थानिक खेल खेळ अब आता लोकप्रिय संस्कृतीचा भाग बनत आहेत. खुल मिल रहे हैं. तुम्ही मशहूर सर्वजण rapper प्रसिद्ध रॅपर हनुमान काइंड यांना ओळखत असालच. आप सभी जानते ही होंगे. हल्ली त्यांचं नवीन गाणं रन इट अप रन इट खूप प्रसिद्ध होत आहे. काफी फेमस. त्यात कलारी पयट्टू हा केरळीय मल्याळी, गटका हा शीख आणि थांगता हा मणिपुरी यासारख्या आपल्या पारंपरिक मार्शल आर्ट्सचा समावेश आहे. आर्ट्स को शामिल किया. हनुमानजींच्या प्रयत्नांमुळे हनुमान जगभरातल्या लोकांना आपल्या पारंपरिक मार्शल आर्ट्स युद्धकलेबद्दल माहिती मिळाली आहे. आर्ट्स के बारे में याबद्दल दुनिया के मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, हर दर महिन्याला मला माय माय गो और आणि नमो ॲपवर आपके तुमच्याकडून ढेरों खूप संदेश मिळतात. कई संदेश अनेक संदेश माझ्या हृदयाला स्पर्श करतात, तर काही संदेश मला अभिमानानं भारून टाकतात. कई बार तो इन बऱ्याचदा या संदेशांमध्ये तर आपल्या संस्कृती आणि परंपरांबद्दल अनोखी अशी माहिती असते. जानकारी मिलती है. इस बार यावेळी मी तुम्हाला असे संदेश सांगू इच्छितो ज्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं. वाराणसीचे अथर्व कपूर, कपूर मुंबईचे आर्यश लिखा आणि अत्रेय मान यांनी माझ्या अलीकडच्या मॉरिशस भेटीबद्दल त्यांच्या भावना लिहून पाठवल्या आहेत. त्यांनी लिहिलंय की माझ्या या भेटीदरम्यान झालेला गीत गवईचा म्हणजे मॉरिशसमधील भोजपुरी विवाहपूर्व सोहळ्याचा आविष्कार त्यांना खूप आवडला. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या अनेक पत्रांमध्ये मला अशाच भावना आढळल्या. भावुकता देखने को मिली है. मॉरिशसमध्ये गीत गवईचा अनोखा आविष्कार होत असताना जी अनुभूती मला आली वो ती खूपच अद्भुत आहे. साथियों, मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या मुळांना घट्ट धरून राहतो तेव्हा कितीही मोठं वादळ आलं तरी ते आपल्याला उन्मळून टाकू शकत नाही. आप कल्पना करा, सुमारे 200 वर्षापूर्वी भारतातले अनेक लोक गिरमिटिया म्हणजे कंत्राटी कामगार म्हणून मॉरिशसला गेले होते. गए थे. किसी को पुढे काय होईल कुणालाच माहीत नव्हतं, पण कालांतरानं ते तिथेच स्थायिक झाले, स्थिरस्थावर झाले. त्यांनी मॉरिशसमध्ये मोठं नाव कमावून स्वतःची एक ओळख निर्माण केली. उन्होंने तरीही त्यांनी आपला मूळ वारसा जपला आणि आपली मुळं घट्ट धरून ठेवली, आपली नाळ तोडली नाही. मॉरिशस हे असं एकमेव उदाहरण नाही. पिछले साल गेल्या वर्षी मी गयानाला गेलो होतो, तेव्हा तिथल्या चौताल या भोजपुरी लोकसंगीताच्या आविष्कारानं माझ्यावर असंच खूप गारुड केलं. साथियों, मित्रांनो, अब मैं आपको आता मी तुमच्यासाठी एक ध्वनिफीत लावतो. आप जरूर सोच तुम्हाला रहे नक्कीच होंगे वाटत असेल की हा संगीत प्रकार आपल्या देशाच्या एखाद्या भागामध्ये सुरू आहे, आपको यह पण तुम्हाला हे जाणून नवल वाटेल की तो इसका फिजी या देशातला आहे. फीजी से है. हा फिजीचा फिजी का अतिशय बहुत ही लोकप्रिय लोकप्रिय भगवा चौताल चौताल है. म्हणजे भोजपुरी होलिकोत्सव लोकसंगीताचा आविष्कार जोश आहे. भर देता है. ही गाणी आणि हे संगीत सर्वांमध्ये जोश उत्साह निर्माण करतात. मी तुमच्यासाठी आणखीन एक ध्वनिफीत ऐकवतो.
ये ही ऑडियो ध्वनिफीत सूरीनाम सुरिनाम का देशातला चौताल आहे. इस कार्यक्रम दूरचित्रवाणीवर हा को देख रहे कार्यक्रम पाहणारे देशवासी देशवासीय सूरीनाम सुरिनामचे के अध्यक्ष आणि माझे मित्र और मेरे मित्र चान संतोखी संतोखी जी जी को या चौतालचा इसका आनंद घेत असताना लेते हुए देख पाहू सकते शकतात. हैं. बैठक और त्रिनिदाद गानों आणि की टोबॅगोमध्येही बैठक आणि त्रिनिदाद गाण्यांची ही परंपरा एंड टोबैगो में भी खूप लोकप्रिय खूप आहे. लोकप्रिय है. इन या सभी सर्व देशांमध्ये देशों में लोक रामायण खूप खूप वाचतात. यहाँ फगवा अर्थात होळी बहुत लोकप्रिय इथे खूप लोकप्रिय आहे और सभी आणि सर्वच भारतीय भारतीय सण उत्सव इथे पूरे पूर्ण उत्साह उत्साहात के साथ साजरे मनाए केले जातात. उनके त्यांची कई बरीचशी गाने गाणी भोजपुरी, अवधी अवधी किंवा मिश्रित संमिश्र भाषेत असतात. कधी कधी ब्रज आणि मैथिलीचा देखील वापर मैथिली का होतो. भी उपयोग होता है. इन या देशों में देशांमध्ये हमारी आपली परंपरा भारतीय को परंपरा सहेजने वाले जपणारे सभी सर्वजण कौतुकास सराहना के पात्र पात्र आहेत. साथियों, मित्रांनो, जगात दुनिया में ऐसे अशा कई अनेक संस्था संगठन आहेत भी हैं ज्या वर्षानुवर्ष भारतीय संस्कृती जोपासण्याचं काम करत आहेत. कर रहे हैं. ऐसा ही अशीच एक संस्था आहे सिंगापूर इंडियन फाईन आर्ट्स सोसायटी. भारतीय नृत्य, संगीत आणि संस्कृती जपण्यासाठी झटत असलेल्या या संस्थेनं आपली गौरवशाली 75 वर्ष पूर्ण केली आहेत. या प्रसंगाशी निगडित कार्यक्रमात सिंगापूरचे अध्यक्ष श्री थर्मन षण्मुगरत्नमजी हे सन्माननीय पाहुणे होते. गेस्ट ऑफ ऑनर त्यांनी या संस्थेच्या प्रयत्नांचं खूप कौतुक केलं. खूप सराहना की. मी या संस्थेला अपनी ढेर माझ्या सारी शुभेच्छा देतो. शुभकामनाएं देता हूं. साथियों, मित्रांनो, मन की बात मध्ये आपण देशवासियांच्या यशासोबतच अनेकदा सामाजिक मुद्दे देखील उपस्थित करतो. कई बार कधी कधी आव्हानांवर देखील चर्चा केली जाते. इस बार यावेळी मन की बात मध्ये मला अशा एका आव्हानाबद्दल बोलायचं आहे जे आपल्या सर्वांशी थेट संबंधित आहे. हे आव्हान आहे कापडाच्या कचऱ्याचं. तुम्ही विचार करत असाल की अरे, या कापडाच्या कचऱ्याची कोणती नवीन समस्या आता उपटली आहे. दरअसल खरं तर कापडाचा हा कचरा पूरी संपूर्ण जगासाठी चिंतेचा एक मोठा नवीन विषय बनलाय. आजकल हल्ली जुने कपडे शक्य तितक्या लवकर टाकून देऊन जल्द से जल्द नवीन कपडे खरेदी करण्याचा कल वृत्ती जगभरात वाढतीये. क्या आपने तुम्ही सोचा कधी है विचार केला आहे का कि जो की पुराने तुम्ही टाकून कपड़े दिलेल्या आप जुन्या पहनना कपड्यांचं काय छोड़ होतं. देते हैं, उनका क्या हेच टाकून दिलेलं कापड, यही कपडे टेक्सटाइल वस्त्र वेस्ट कचरा बन बनतात. जाता है. या इस विषयावर विषय में बहुत जागतिक सारी स्तरावर global research- बरंच संशोधन केलं जाते. एक research एका संशोधनातून असं दिसून आलं की कापडाच्या कचऱ्यापैकी फक्त 1% कमी टाकून दिलेल्या कपड्यावर, वस्त्र कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून नवीन कपड्यांमध्ये पुनर्वापर केला जातो. 1% कमी. भारत हा सर्वाधिक वस्त्र कचरा निर्माण होणारा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. टेक्सटाइल वेस्ट निकलता म्हणजेच यानी आपणही एका मोठ्या आव्हानाला तोंड देत आहोत. लेकिन मुझे पण मला आनंद आहे कि की या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्या देशात अनेक प्रशंसनीय प्रयत्न केले जात आहेत. ये प्रयास किए जा रहे हैं. कितीतरी भारतीय स्टार्टअप्सनी कापड पुनर्प्राप्ती, पुनर्वापर सुविधांवर काम सुरू केलं आहे. कई ऐसी कचरा वेचणाऱ्या आपल्या बंधू भगिनींच्या सक्षमीकरणासाठीही असे अनेक चमू काम करतायत. भी काम कर रही है. अनेक तरुण मित्र शाश्वत फॅशनच्या पर्यावरणपूरक पद्धती आत्मसात करण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभागी आहेत. ते जुने कपडे, चपला, वाहना, बूट यांच्यावर पुनर्प्रक्रिया करून गरजूंपर्यंत पोहोचवतात. टेक्सटाइल कापडाच्या कचऱ्यापासून सजावटीच्या वस्तू, हातात बाळगायच्या पिशव्या म्हणजे हँडबॅग्स, स्टेशनरी म्हणजे लेखन सामुग्री आणि खेळणी अशा अनेक वस्तू बनवल्या जात आहेत. कई हल्ली अनेक संस्था सर्क्युलर फॅशन ब्रँड या पुनर्प्रक्रिया केलेल्या जुन्या कपड्यांच्या पद्धती लोकप्रिय करण्यात कार्यरत आहेत. नए नए भाडे तत्वावर वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या सुविधा देखील उपलब्ध होत आहेत, जिथे डिझायनर नक्षीदार कपडे भाड्यानं मिळतात. काही संस्था जुने कपडे गोळा करतात, त्यांना पुन्हा वापरता येण्याजोगे बनवतात आणि गरिबांना वाटतात. मित्रांनो, कापड कचऱ्याच्या व्यवस्थापनात काही शहरं देखील आपली नवीन ओळख निर्माण करतायत. हरियाणातील पानिपत हे शहर कापड पुनर्प्रक्रियेचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे. बंगळुरू देखील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सुविधांच्या बाबतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. निम्म्याहून जास्त कापड कचरा इथे गोळा केला जातो, जो आपल्या इतर शहरांसाठी देखील एक वस्तुपाठ आहे. त्याचप्रमाणे
तामिळनाडूतील तिरुपूर हे सांडपाणी प्रक्रिया आणि अक्षय अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून कापड कचरा व्यवस्थापनात कार्यरत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज तंदुरुस्तीसोबतच काउंट गणती देखील मोठी भूमिका बजावते. एका दिवसात किती पावलं चालून झाली याची गणती, एका दिवसात किती कॅलरीज अन्न ग्रहण केलं याची गणती, किती कॅलरीज जाळल्या खर्च केल्या याची गणती. इतक्या सर्व गणत्यांमध्ये आणखी एक उलट गणती सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची उलट गणती. योग दिनासाठी आता 100 पेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यात योगाभ्यासाचा समावेश केला नसेल तर आत्ताच करा. अजूनही खूप काही उशीर झालेला नाही. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन 10 वर्षांपूर्वी 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला होता. आता तर या दिवसानं योगाच्या एका मोठ्या महोत्सवाचं रूप धारण केलंय. ही भारताकडून मानवतेला मिळालेली एक मौल्यवान देणगी आहे, जी भावी पिढ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल. 2025च्या योग दिनाची संकल्पना एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग अशी ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आपण योगाभ्यासाद्वारे संपूर्ण जग निरोगी बनवू इच्छितो. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे की आज जगभरात आपल्या योग आणि पारंपरिक औषधांबद्दल औत्सुक्य, कुतूहल वाढतंय. योग आणि आयुर्वेदाला आरोग्याचं एक उत्तम माध्यम मानून मोठ्या संख्येनं तरुणाई ते आत्मसात करत आहेत. आता चिलीसारखा एक दक्षिण अमेरिकी देश, तिथे आयुर्वेद अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. गेल्या वर्षी मी ब्राझील दौऱ्यात चिलीच्या अध्यक्षांना भेटलो होतो. आयुर्वेदाच्या या लोकप्रियतेबद्दल आमच्यात बरीच चर्चा झाली. मला सोमोस इंडिया या नावाच्या संस्थेबद्दल माहिती मिळाली. या संस्थेचा, या नावाचा स्पॅनिशमध्ये अर्थ आहे आम्ही भारत आहोत. हा चमू जवळजवळ एका दशकापासून योग आणि आयुर्वेदाचा प्रचार करण्यात कार्यमग्न आहे. त्यांचा भर उपचारांसोबतच शैक्षणिक कार्यक्रमांवर देखील आहे. ते आयुर्वेद आणि योगाशी संबंधित माहिती स्पॅनिश भाषेत अनुवादित देखील करत आहेत. निव्वळ गेल्या वर्षीचा विचार केला तर त्यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये सुमारे 9,000 लोकांनी भाग घेतला. या चमूशी निगडीत सर्वांचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल मी खूप खूप अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मन की बात मध्ये एक मजेदार आणि चमत्कारिक असा प्रश्न. तुम्ही कधी फुलांच्या प्रवासाचा विचार केलाय का? झाडाझुडपांवर उगवणारी काही फुलं मंदिरांमध्ये जातात, काही फुलं घरांची सुंदर सजावट करतात, तर काही अत्तराच्या माध्यमातून सर्वत्र सुगंध पसरवतात. पण आज मी तुम्हाला फुलांच्या आणखी एका प्रवासाबद्दल सांगेन. तुम्ही मोहाच्या फुलांबद्दल नक्कीच ऐकले असेल. आपल्या गावाकडच्या लोकांना आणि विशेषतः आदिवासी समुदायाला त्यांचं महत्त्व चांगलंच माहिती आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मोहाच्या फुलांची वाटचाल आता एका नवीन मार्गावर सुरू झाली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात मोहाच्या फुलांपासून कुकीज बनवल्या जात आहेत. राजाखोह गावातील 4 बहिणींच्या प्रयत्नांमधून या कुकीज, बिस्किट खूप लोकप्रिय होत आहेत. या महिलांचा हा जोम पाहून एका मोठ्या कंपनीनं त्यांना कारखान्यात काम करण्याचं प्रशिक्षण दिलं. त्यांच्यापासून प्रेरणा घेत गावातल्या अनेक महिला त्यांच्यासोबत आता काम करू लागल्या आहेत. त्यांनी बनवलेल्या मोहाच्या बिस्किटांची मागणी झपाट्यानं वाढत आहे. तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातही 2 बहिणींनी मोहाच्या फुलांबाबत एक नवीन प्रयोग केला आहे. त्या यापासून विविध प्रकारची पक्वान्न बनवतात आणि लोकांना ती खूप आवडतात. त्यांच्या पक्वान्नांमध्ये आदिवासी संस्कृतीचा गोडवा देखील आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आणखी एका विलक्षण फुलाबद्दल सांगू इच्छितो आणि त्याचं नाव आहे
कृष्ण कमळ। क्या आप तुम्ही गुजरातमधील एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी या एकतेच्या पुतळ्याला भेट दिली आहे का? स्टैच्यू ऑफ यूनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी भोवती तुम्हाला ही कृष्ण कमळ मोठ्या संख्येनं दिसतील। ये ही फुलं पर्यटकों पर्यटकांना का मन मोहून मोह टाकतात। लेते हैं। ये ही कृष्ण कमळ एकता नगरच्या आरोग्य वाटिका, एकता एकता रोपवाटिका, विश्व विश्ववन आणि मियावाकी वनांमध्ये आकर्षणाची आकर्षण का केंद्र बनली आहेत। यहाँ इथे कृष्ण कमळांची लाखो रोपं नियोजनबद्ध पद्धतीनं लावण्यात आली आहेत। लगाए गए हैं। आप भी तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूच्या परिसरात पाहिलं तर तुम्हाला फुलांचे मनोरंजक आविष्कार उपयोग दिसतील। तुमच्या परिसरातील फुलांच्या अशा अनोख्या वाटचालींबद्दल मुझे भी मला लिहून कळवा। मेरे प्यारे साथ माझ्या प्रिय मित्रांनो, आप मुझे नेहमीप्रमाणे तुमचे विचार, अनुभव आणि माहिती अनुभव मला सांगत राहा, साझा करते कळवत राहा। हो सकता कदाचित आप तुमच्या आजूबाजूला घडणारं काहीतरी हो रहा हो तुम्हाला सामान्य वाटेल, आने लगे पण इतरांसाठी तो विषय खूप मनोरंजक आणि नवीन असू शकतो। अगले पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू आणि आपल्या देशबांधवांच्या प्रेरणादायक ठरणाऱ्या गोष्टींवर चर्चा करू। जो हमें प्रेरणा से भर देती तुम्हा सर्वांचे का खूप खूप आभार। नमस्कार।